श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले ययातीचे उपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण वाचत होतो की शुक्राचार्यांनी परवानगी दिल्यानंतर कच्च स्वर्गात परत जायला निघाला तेव्हा देवयानीने त्याला अडवले आणि आपल्या प्रेमाचा स्वीकार करण्याबद्दल त्याला अट घातली. आता त्यावर कच्च काय सांगतो ते आपण पुढे वाचूया. वैशंपायन पुढे सांगू लागले. देवयानीने अशी अट घातल्यावर कच्च म्हणाला, निर्दोष सौंदर्याने संपन्न असलेल्या देवयानी, तुझे वडील मला पूजनीय आहेत आणि आदरणीय आहेत. खरे म्हणजे तू मला त्यांच्यापेक्षाही अधिक पूजनीय आहेस. महात्मा भार्गव शुक्राचार्यांना तू प्राणापेक्षाही प्रिय आहेस. कल्याणी देवयानी, तू माझ्या गुरूंची कन्या आहेस. त्यामुळे धर्मनिर्णयानुसारही माझी गुरुभगिनी या नात्याने तू मला निरंतर पूजनीय आहेस. तुझे वडील आणि माझे गुरु शुक्राचार्य मला नित्य आदरणीय आहेत. तू देखील मला तितकीच आदरणीय आहेस. म्हणून असले भलते सलते काही बोलू नकोस. यावर देवयानी म्हणाली, कचा, अंगिरस ऋषींचे पुत्र जे बृहस्पती त्यांचा तू पुत्र आहेस. तू काही माझ्या पित्याचा पुत्र नाहीस. म्हणून हे द्विजश्रेष्ठा, माझ्या दृष्टीनेही तू पूजनीय आणि आदरणीय आहेस. पण कचा, तू एक गोष्ट विसरलास. असुरांनी तुझा पुन्हा पुन्हा वध करण्याचे व्रतच पत्करले. तेव्हापासून माझे जे प्रेम तुझ्यावर जडले होते त्या प्रेमाची आज थोडी तरी आठवण तुला असू दे. माझ्या साऱ्या मृदू भावना मी तुझ्या चरणी वाहिल्या आहेत. माझे तुझ्यावर उत्कट प्रेम आहे. माझे चित्त तुझ्याशी एकरूप झाले आहे. हे सारे तुला चांगले माहीत आहे. तू स्वतःला धर्मज्ञ म्हणवून घेतोस. तुझ्यावर अनन्य भक्ती करणाऱ्या सरळ मनाच्या माझा अवहेर करणे तुला शोभते काय? कच्च म्हणाला, शुभ्रव्रते देवयानी, ज्या आज्ञेने मला कधी पालन करता येणे शक्य नाही अशी आज्ञा तू मला करीत आहेस. तू सदाचारिणी आहेस, पवित्र आहेस, सौंदर्यवती आहेस. मजवर दया कर. माझे गुरु तर श्रेष्ठ आहेतच, पण तू मला माझ्या गुरुपेक्षाही श्रेष्ठ वाटत आहेस. हे सुलोचने चंद्रवदने, ज्या शुक्राचार्यांच्या उदरात तू राहिली होतीस, ज्यांच्यापासून तुझा जन्म झाला, त्याच शुक्राचार्यांच्या उदरात हे सुलक्षणी देवयानी मलाही राहावे लागले आहे. त्यामुळे धर्मदृष्टीने तू माझी भगिनी ठरत आहेस. मानिनी देवयानी, तू असे बोलू नकोस. कल्याणी, मी आजवर मोठ्या आनंदाने तुझ्याबरोबर दिवस काढले. तुझ्याविषयी माझ्या मनात थोडासुद्धा राग नाही. आता मी तुझा निरोप घेतो. मी येथून आता निघालो. माझा प्रवास सुखाचा हो अशी इच्छा तू व्यक्त कर. तुझ्या मैत्रिणींबरोबर गोष्टी निघाल्या असता तू माझी अवश्य आठवण काढीत जा. पण त्या आठवणीमध्ये अधर्माचा म्हणजे अनितीचा लेशही असता कामा नये. नित्य जागरूकतेने आणि तत्परतेने माझ्या गुरूंची म्हणजेच शुक्राचार्यांची शुश्रूषा करीत जा. देवयानी म्हणाली, धर्म, अर्थ आणि काम या 3 पुरुषार्थांची सफलता व्हावी म्हणून तुझ्याशी विवाह करण्यासाठी मी आतुर झालेली असतानाही माझी विनंती तू धुडकावून लावली आहेस. कचा, मी काय बोलते ते नीट ऐक. माझ्या पित्यापासून जी विद्या तू प्राप्त करून घेतली आहेस ती विद्या तुझ्या बाबतीत कृतार्थ होणार नाही.
कच म्हणाला, देवयानी, मी तुझा अव्हेर करीत आहे तो तू माझ्या गुरूंची कन्या आहेस या एकाच कारणाने करीत आहे. तुझ्यामध्ये काही वैगुण्य आहे म्हणून मुळीच नव्हे. मी तुझ्याशी विवाह करावा या गोष्टीला आचार्यांचेही अनुमती मिळणे शक्य नाही. म्हणून तू मला शाप दिलास तरी मला त्याची फिकीर नाही. देवयानी, फार प्राचीन काळापासून चालत आलेल्या धर्माचा निर्णय मी तुला सांगत असता तू मला असला विलक्षण शाप दिला आहेस. खरे म्हणजे असल्या शापाला मी मुळीच पात्र नाही. कामवासनेने भ्रमिष्ट होऊन तू हा शाप दिला आहेस. त्याच्या मागे धर्माचा लेशही नाही. म्हणून तुझ्या मनात ज्या हीन अभिलाषेने थैमान चालले आहे ती तुझी अभिलाषाही सफल होणार नाही. कोणताही ऋषीपुत्र तुझ्याशी विवाह करणार नाही असा शाप मी तुला देत आहे. मला जी संजीवनी विद्या प्राप्त झाली आहे ती माझ्या स्वतःच्या बाबतीत फलद्रूप होणार नाही असा शाप तू मला दिला आहेस. ठीक आहे, ती विद्या माझ्या बाबतीत सफल झाली नाही तरी मला त्याची चिंता नाही. पण ज्याला ही विद्या मी शिकवीन त्याच्या बाबतीत ती अवश्य फलद्रूप होईल. वैशंपायन म्हणाले, द्विजश्रेष्ठ कच देवयानीला असे म्हणाला आणि एक क्षणभरही तेथे न थांबता तो स्वर्गामध्ये निघून गेला. कच परत आलेला दिसताच इंद्र इत्यादी सर्व देवांनी संजीवनी विद्या आत्मसात करूनच कच परत आला असला पाहिजे या विश्वासाने देवगुरु बृहस्पतीचे अभिनंदन केले आणि ते कचाला म्हणाले, आमच्या कल्याणासाठी तू विलक्षण अद्भुत कार्य केले आहेस. तुझ्या अतुल यशामध्ये कसलीही उणीव उत्पन्न होणार नाही आणि देवांच्या आशीर्वादाचा तू धनी होशील. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.